पाडव्याचं निमित्त साधत माणुसकीची भिंत ही पुन्हा एकदा उभी राहिली आहे। दिवाळीमध्ये या भिंतीवर 2 लाख कपडे जमा झाल्यानंतर पुन्हा एकदा पाडव्याचा मुहूर्त साधण्यात येतो। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गुढीपाडव्याची सुरुवात आपण करतो ती म्हणजे ढोल ताशा पथकाच्या गजरानं। हे ढोल ताशा घेऊन ढोल पथकं सुद्धा आता सज्ज झाली आहेत। या पथकांच्या वादनांचा सराव जरी झाला असला तरी सध्या जोरदार काम सुरू आहे, ते म्हणजे ढोलांना मुख्य मिरवणुकीसाठी तयार करण्याचं। मुख्य मिरवणुकीसाठी हे ढोल आता सज्ज झालेत आणि याचाच आढावा घेतलाय आमची रिपोर्टर शाल्मली रेडकर हिनं। गुढीपाडवा म्हटलं की हा सण आपण ढोल आणि ताशांशिवाय कदाचित इमॅजिनच करू शकत नाही आणि ह्या मिरवणुकीत आपल्याला ही ढोलाची आणि ताशाची झिंग नेहमीच अनुभवायला मिळते। सध्या आपण आहोत जगदंब ढोल पथकासोबत। नेमकं आता तुम्ही काय करताय, कशा पद्धतीने ही फायनल तयारी चालली आहे? ॲक्च्युली पाडवा आता 2 दिवसांवरती आलेला आहे आणि पाडव्याची 2 दिवसात तयारी जी आहे ती ढोल चढवणं वगैरे चाललं, पण याची ॲक्च्युअल जी तयारी आहे ती कमीत कमी 8 दिवस आधीपासून आम्ही सुरू केलेली। ढोलाची पानं आणणं, रोप कसे आहेत चेक करणं, त्याचे हुक किती वाकले आहेत, ढोलाचे पत्रे कसे आहेत, ताशाची नक्की आत्ता कंडिशन काय आहे, त्यांना किती सर्व्हिसिंगची गरज आहे, ह्या आम्ही आत्ता गोष्टी आत्तापर्यंत केलेल्या आहेत। आता फायनल टच म्हणून जे आम्ही म्हणतो, जे आता आम्ही ढोल चढवतोय, ढोल ॲक्च्युअल ट्यून झाल्याशिवाय ते व्यवस्थित वाजत नाहीत आणि उन्हाचा इफेक्ट काय पडेल त्याच्यानुसार त्याची वेगळी काळजी घ्यावी लागते। पण मिरवणुकीच्या दिवशीचं तुमचं नियोजन काय, किती जण वाजवणार आहेत, काय सांगशील? सो बेसिकली या गुढीपाडव्यासाठी सगळेजणच उत्सुक आहेत आणि त्याकरता आम्ही 50 ढोलाची तयारी ठेवली आहे। 50 ढोल गिरगावात वाजणार आहेत आणि त्यासोबत 15 ताशे आणि एक पुढे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक ध्वजपथक असेल की ज्यात 50 शालेय मुलं आहेत, जी शाळेत शिकत आहेत, लहान लहान मुलं आहेत, ते फार मोठं आकर्षण असणार आहे। आणि आमच्या पथकातले जवळपास 200 मुलांचा आमचा एक ग्रुप असेल की जो त्या मिरवणुकीसह पुढे जाईल। आपल्याला इथे दिसतंय की मुलांच्या बरोबरीने अगदी खांद्याला खांदा लावून मुली देखील इथे ढोलाची प्रॅक्टिस करतायत। मला सांग, तुम्ही मुलींचं देखील एक वेगळं पथकात स्थान आहे, तुमची प्रॅक्टिस कशी चालली आहे? काही वेगळेपणा आहे का मुलांपेक्षा? वेगळं असं काहीच नाही आहे, पण गुढीपाडवाचा उत्साह खूप वेगळा असतो। त्याच्यामुळे गेले 3 महिने आम्ही प्रॅक्टिस करतो आहे, सगळ्या मुली सहभागी होतात त्याच्यात आणि आता ढोल चढवण्यासाठी सुद्धा आज मोठ्या प्रमाणावर मुली आल्या आहेत आणि त्या दिवशी सगळे पारंपरिक वेशेत नऊवारी साडी नेसून ढोल वाजवायला एकदम तयारीत आहेत। अगदी खरं आहे। एकूणच ढोल आणि ताशांच्या गजरात ही मिरवणूक निघणार आहे। मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट सागर खाडेसह शाल्मली रेडकर, महाराष्ट्र वन।